मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आणि यश यांना ॲडव्हान्स चेक मिळालेला आहे आणि तो ॲडव्हान्स चेक घेऊन ते दोघंही घरी आलेले असतात। त्यांना ॲडव्हान्स चेक तर मिळालेला असतो आणि तोही थोड्या रकमेचा नाही तर भरपूर रकमेचा असतो। तेव्हा घरातील सर्वजण तिथं असतात। यश म्हणतात की हे काम फिक्स झालेलं आहे आणि त्या पिक्चरमधली सगळी गाणी आई गाणार आहे, तर ती गाणी कंपोज मी करणार आहे। आणि मग आप्पा म्हणतात तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट मिळालेला आहे ना, मग तो जो चेक आहे तो देवाच्या पुढे ठेवा। मग अरुंधती तो चेक जो आहे तो इथे आप्पांच्या समोर ठेवते, आप्पांच्या पायावरती ठेवते आणि आप्पांना म्हणते की हे घ्या। तेव्हा आप्पा म्हणतात अगं अरुंधती, मी तुला तो चेक देवाच्या पुढे ठेवायला सांगितला होता। त्यावरती अरुंधती म्हणते हो, तुम्ही माझे देवच आहात, म्हणून तर मी तो चेक तुमच्या पुढे ठेवलेला आहे। हे ऐकल्यानंतर अनिरुद्ध, संजना या सगळ्यांना तिथे धक्का बसलेला असतो। ते दोघंही तिथं असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की घरातील सर्वजण आहेत, अनघा वगैरे आहेत, सगळ्यांना खूप छान वाटत आहे। आणि त्याचबरोबर तिथे यश म्हणतो की आप्पा तुम्हाला माहिती आहे का तो चेक किती रुपयांचा आहे? आप्पा खरंच तुम्ही एकदा बघा ना उघडून। आणि मग आप्पा तो चेक पाहतात तेव्हा आप्पांना धक्का बसतो, कारण तो चेक जो असतो तो 15 लाख रुपयांचा असतो। यश सांगू लागतो आप्पा तो चेक आहे ना तो 15 लाख रुपयांचा आहे। आप्पा म्हणतात काय? तेव्हा यश म्हणतो की हो, हा ॲडव्हान्स आहे आप्पा, कारण हा ॲडव्हान्स त्यांनी दिलेला आहे, 15 लाख रुपयांचा ॲडव्हान्स मिळालेला आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाकीची अमाऊंट नंतर दिली जाणार आहे आणि आई सगळी गाणी गाणार आहे, ती गाणी मी कंपोज करणार आहे। त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की पुढे काय काय होणार आहे ते। हे सगळं यश बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे यश सांगू लागतो की आप्पा तुम्हाला आठवतंय का आईला जेव्हा पहिला चेक मिळालेला होता तेव्हा काय झालेलं होतं? जेव्हा आईसाठी ती पहिली अमाऊंट आलेली होती, म्हणजे आईला एका शाळेमध्ये नोकरी लागलेली होती आणि त्यांनी आईला 5,000 रुपयांचा चेक दिला होता। पण नेमकं त्याच वेळी काय झालेलं माहिती आहे का? बाबा आहेत ना, बाबांनाही आपल्या एक गोष्ट मिळालेली होती, ती म्हणजे की बाबांनाही आता तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट मिळालेली होती आणि ती इन्क्रीमेंट अशी होती की त्यांना 2 लाख रुपयांची इन्क्रीमेंट होती। पण त्यावेळेस आईच्या पगाराकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, तेव्हा कोणाच्याही लक्षात नाही आलं की आईला नोकरी मिळालेली आहे किंवा आईच्या बाबतीत जे झालेलं आहे ते खूप छान असं घडलेलं आहे, असं अजिबात काही कोणाला वाटलं नव्हतं। आणि मग आईच्या सगळ्यांनी आईच्या त्या गुणांकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर ती गोष्ट घरात कधीच निघली नाही। पण आज आईचा जो ग्राफ आहे ना तो नेहमी वरती चाललेला आहे, कारण त्याच्यामध्ये कधीच असा कमीपणा आलेला नाही, कारण आई जे करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहे। बाबा आठवते ना, तुम्ही विचार करा त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि आज कुठे आहात ते। असं यश मुद्दामूनच बोलत असतो आणि यश सांगत असतो की बघितलं ना काय होऊ शकतं, असं यशने दाखवून दिलेलं असतं। आणि त्याचबरोबर यश म्हणालेलं असतो की काहीही झालं तरीही आज जे काही घडलेलं आहे ना ते इतकं भारी आहे ना आईच्या आयुष्यातलं, हे खरंच खूपच चांगली गोष्ट घडलेली आहे। अनिरुद्ध आणि संजनाला खूप राग आलेला असतो, त्यांना असं वाटत असतं की त्या दोघांना खिजवण्यासाठी हे सगळं सुरू आहे। पण त्यांना खिजवायची अशी आवर्जून गरजच नाही आहे, कारण त्यांनी स्वतःहून त्यांच्या दोघांचं हसू करून घेतलेलं असतं। ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येत नसते। त्यानंतर आप्पा उठतात आणि तो चेक देवाच्या पुढे ठेवत असतात। घरातील सर्वजण तिथं आहेत, फक्त अनिरुद्ध आणि संजना हे दोघंजण तिथं नसतात। त्यांना मात्र या सगळ्या गोष्टी नको असतात, म्हणूनच तर हे सगळं घडलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध संजना तिथून बाहेर जातात। घरातील सर्वजण अरुंधतीच्या या आनंदामध्ये तिथे सामील झालेले असतात। इकडे अनिरुद्ध बाहेर उभा असतो, त्याला खूप राग आलेला असतो, त्याला ही गोष्ट सहनच होत नसती की काहीही झालं तरीही आपल्या पुढे कोणीतरी जातंय, म्हणजे आपण एवढे कमी आहोत का, असं त्याचं म्हणणं असतं। कारण
ही गोष्ट जी घडत आहे ना ती विचित्र पद्धतीनं घडत आहे आणि त्यामुळं आपल्या पुढे कोणीतरी जात आहे ही गोष्ट त्याला सहन होत नसती आणि त्याची चिडचिड झालेली असते. दुसरं कोणीतरी म्हणण्यापेक्षा अरुंधती आपल्या पुढे जाते या गोष्टीचा त्रास मात्र त्याला जास्तच होत असतो आणि त्याची चिडचिड सुरू असते. त्याला आठवत असतं जेव्हा अरुंधतीने नितीनला अनिरुद्ध बाहेर काढत होता तेव्हा अरुंधतीने अनिरुद्धची कॉलर धरलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की मापात राहायचं, कारण तुमची जी लायकी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वागत आहात. त्याचबरोबर ईशावरती भोसलेच्या लोकांनी जेव्हा हात टाकला होता तेव्हा अनिरुद्धची कॉलर धरून अरुंधतीने धमकी दिलेली होती की कायमचं तुम्हाला बर्बाद करेल आणि अरुंधती काहीही करू शकते. याबद्दल मात्र आता अनिरुद्धला खात्री पटलेली असते आणि आता आपली वाट लागणार आहे या गोष्टीची जाणीव मात्र त्याला झालेली असते आणि त्यामुळं तो विचार करत असतो की असं जर झालं तर काय होईल, कारण कोर्टामध्ये अरुंधतीमुळं आप्पांनी केस केलेली होती आणि आपल्याला तिथे पाठवलेलं होतं. आज आपल्याला एक रात्र त्या पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलेलं आहे. ही गोष्ट मात्र त्याच्या मनातून जात नसते, त्याला त्रास होत असतो. काहीही झालं तरी अरुंधतीमुळंच हे सगळं घडलेलं आहे हे अनिरुद्धच्या डोक्यात असतं. त्याला असं वाटत असतं की जे काय घडलेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहे ती अरुंधती, अन्यथा माझ्या आप्पांनी माझ्या विरोधात असं पाऊल कधीही उचललं नसतं असं अनिरुद्धचं म्हणणं असतं आणि त्याच्या डोक्यातले विचार तसेच चालू झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना आलेली असते आणि संजना म्हणत असते की काय झालं, कारण दाखवली ना लायकी तुला, बघ या घरातल्या डोरमॅट इतकी सुद्धा आपली लायकी राहणार नाही आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही आज आपल्याला जे काय करावं लागत आहे, जे काय सहन करायला लागत आहे, आपण ज्या गोष्टीमधून सफर करत आहोत त्या सर्वच्या सर्व गोष्टी ह्या फक्त अरुंधतीमुळे घडलेल्या आहेत. अरुंधतीमुळंच हा सगळा त्रास आपल्याला सहन करायला लागत आहे हे सगळं संजना अनिरुद्धला सांगत असते. संजनाचं असं म्हणणं असतं की बघ कसंही झालं तरीही अरुंधती आता तिला फेम मिळणार आहे. जर तिला 15 लाख रुपयांचा ॲडव्हान्स मिळत असेल तर पेमेंट किती मिळणार आहे याचा विचार कर आणि ती आपल्या नाकावर टिचून या घरात राहणार आणि आपली लायकी दाखवत राहणार आहे. काहीही झालं तरी आपल्या बाबतीत नेहमी चुकीचाच विचार केला जाणार आहे. या घरातून ती कधीही आपल्याला बाहेर काढू शकते, कारण तिच्याकडे ते सगळी पॉवर असणार आहे, कारण या घरातले सगळे तिच्या तालावर नसतात, कारण ती जे म्हणेल ते घरातल्या सगळ्यांना पटतं आणि त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे असं संजना अनिरुद्धला सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की बघ तू विचार कर काय होऊ शकतं याचा, कारण काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला त्या अरुंधतीच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की तिला ना कायमचं संपवलं पाहिजे. तो खूप चिडलेला असतो. तिथे असलेल्या भिंतीवरती तो हात आपटून घेत असतो. संजना म्हणते की हा राग कोणामुळे येतोय त्या व्यक्तीवर काढ, कारण स्वतःला त्रास करून घेऊ नको असं संजना सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि घरातील सर्वजण एकत्र जमलेले असतात. यशला सगळेजण विचारू लागतात का रे काय बोलायचं आहे आरोहीला, तिने आपल्या सगळ्यांना एकत्र का बोलवलेलं आहे. तेव्हा यश म्हणतो की मलाही काही माहिती नाही आहे तिनं सगळ्यांना एकत्र का बोलवलेलं आहे ते. असं यश म्हटल्यानंतर कांचन आप्पा विचारू लागतात. तेव्हा आरोही म्हणते की मला ना तुमच्या सगळ्यांशी बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं होतं. तेव्हा सगळेजण म्हणतात की काय बोलायचं आहे. तेव्हा संजना म्हणते झालं इथं पुन्हा ड्रामा सुरू होणार आहे बहुतेक, कारण ही बाई काहीही करू शकते असं संजनाचं म्हणणं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं संजना एकदा तिला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे ना, त्यानंतर तू बोल असं अनिरुद्ध संजनाला म्हणतो आणि तिला शांत करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आरोही बोलायला सुरुवात करणार असते. आरोही म्हणत असते की माहिती आहे मला मी ज्या कंडिशनमधून जाते त्या कंडिशनमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही सगळेजण खूप मदत करत आहात, तुम्ही सगळेजण माझी काळजी घेत आहात, त्याचबरोबर मला माझ्या पद्धतीने समजून घेत आहात, माझ्या सगळ्या गोष्टी माझे हट्ट पुरवत आहात आणि मला या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं होतं. आणि या सगळ्यामध्ये मला खरंच खूपच मोलाची साथ मिळालेली आहे ती म्हणजे जानकीची. त्याचबरोबर जानकीमुळं मला या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होते. आता मीही ॲक्सेप्ट करत गेलेले आहे जे काही घडलेलं होतं त्यामध्ये दुसरं कोणाचाही काहीही दोष नाही. या सगळ्यामध्ये जो काही घडलेला होता तो अपघात होता,
त्यामुळं मलाही ह्या गोष्टी ॲक्सेप्ट होणं सोपं गेलेलं आहे, असं आरोही बोलत असते. सगळेजण म्हणतात तुला बरं वाटतंय ना, मग त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, तू खुश आहेस ना, मग आम्ही सगळेजण निवांत आहोत. तुझ्यासाठी तू बरी व्हावी, तुला बरं वाटावं यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत, असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा आरोही म्हणते हो, तुमच्या सगळ्यांमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. तर आरोहीचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू असतो. संजना म्हणते की चालू द्या तुमचं, कारण तुमचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे, त्यापेक्षा मी इथून जाते, असं संजनाचं साधं सरळ म्हणणं असतं. संजना तिथून जात असते. तेव्हा आरोही म्हणते की नाही संजनाताई, कुठेही जाऊ नका, कारण मला अजून बोलायचं आहे, माझं बोलून झालेलं नाही, असं आरोही संजनाला सांगू लागते. आणि तेव्हा मात्र सगळेजण खुश असतात. तेव्हा अनघा तिथे येते आणि अनघा म्हणते की खरंच आरोही, तुझ्यामध्ये जो बदल होतोय, तुला बरं वाटतंय, हे मला खूपच ऐकून छान वाटलेलं आहे. तेव्हा अनघा म्हणते की खरंच मला माफ कर, त्या दिवशी जे घडलं ते मी मुद्दामून केलेलं नाही. अनघा म्हणते की हो, मला नाही असं वाटत मुद्दामून केलेलं आहे, तो अपघात होता. आणि मग आरोही पुढे बोलू लागते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नितीन आणि सुलेखाताईंनी अनिशला बोलावून घेतलेलं असतं आणि त्या अनिशला बोलत असतात, त्याला सांगत असतात की अनिश, मला एक तुझ्याशी बोलायचं आहे. अनिश म्हणतो हां बोल ना आजी, मला सांग, ईशा तुला भेटली होती का, ईशाने तुला सांगितलेलं होतं का. मग अनिशला सगळं सांगितलं जातं. ईशा इथं आलेली होती, ती एक संधी मागते तुझ्याकडे, तर तू तिला ती संधी दिली पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु अनिश म्हणतो की नाही आजी, कसं आहे, मी तिला याआधी संधी दिलेली आहे, तिच्या वागण्यामुळं आपल्याला खूप त्रास झालेला आहे. तेव्हा नितीन आणि सुलेखाताई म्हणतात की अरे अनिश, तू विसरतोयस, माणसं बदलतात, माणसाला आपण बदलण्याची एक तरी संधी दिली पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो की एवढं सगळं झाल्यावरही तुला तसं वाटतंय आजी की ईशा बदलेल, अगं कसं शक्य आहे, ती कशी आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा सुलेखाताई म्हणतात हो रे, पण आज मला तिच्या डोळ्यामध्ये खरंच तो प्रामाणिकपणा दिसला, कारण माणूस कितीही खोटं वागला तरी त्याचे डोळे मात्र कधीच खोटे वागू शकत नाही. मला आज ईशाच्या डोळ्यामध्ये तो प्रामाणिकपणा दिसलेला आहे, म्हणून मी सांगत आहे की काहीही झालं तरीही आत्ता ईशामध्ये जो बदल झालेला आहे तो आपण लक्ष देण्यासारखाच आहे, कारण ईशामध्ये जो बदल होतोय आपण तिला एकतरी संधी दिली पाहिजे ना. तेव्हा अनिश म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, मी तिला भेटून बघेल, कारण सुलेखाताई सांगू लागतात की हे बघ अनिश, काहीही झालं तरीही आत्ता आपण ईशाच्या बाबतीत चुकीचा विचार केला नाही पाहिजे. इकडे आता आरोही बोलत असते. आरोही म्हणत असते की अनघा, तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस ना गं, मग मी एक गोष्ट सांगते, ते करशील का. तेव्हा आरोहीला इकडे म्हणू लागते ती, म्हणजे आरोही म्हणू लागते की अनघा, तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस ना, मग एक गोष्ट कर माझ्यासाठी, असं म्हटल्याबरोबर इकडे पाहायला मिळतं की आरोही म्हणते की तुझी जानकी आहे ना, तिला मला दत्तक दे ना. असं बोलता क्षणी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणू लागतात की काय बोलतेस तू. अनघा आरोहीच्या समोर येऊन उभी असते. अभि म्हणतो की काय बोलतेस तू, अगं जीव आहे ती आमचा. मी आणि अनघा आम्ही दोघीही आरोही जानकीच्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही, असं अभिने स्पष्ट सांगितलेलं असतं. अभि खूप चिडलेला असतो. अभि म्हणतो की तू काहीही बोलशील आणि आम्ही काहीही ऐकायचं. तेव्हा आरोही सांगते की हो अनघा, तू आत्ताच मला बोलली होतीस ना, तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, मग आता का गप्पा आहेस, बोल ना, आता का गप्पा आहे. अनघाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण यांनी कोणी कधीच विचार केला नव्हता की आरोही अशी काहीतरी मागणी करेल आणि आरोहीला अशा कोणत्या तरी गोष्टी द्याव्या लागतील. हा विचार मनातही आलेला नव्हता आणि हे सगळं समोर घडत असतं. त्यामुळं खरं तर सगळ्यांनाच खूप त्रास झालेला असतो, सगळ्यांनाच खूप वाईट वाटलेलं असतं. सगळेजण विचार करत असतात की काहीही झालं तरी आरोही असं कसं काय बोलू शकते. परंतु अनघा शांत बसत नाही. अनघा उत्तर देते. अभि मात्र रागाने निघून गेलेला असतो. अनघा म्हणते की हे बघ, तू बोललेस ना, ठीक आहे, मी देईल तुला दत्तक आणि जानकीला दत्तक देईल. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण विचार करू लागतात की हे काय घडत आहे. अनघाने तर हे सगळं स्वीकारलेलं असतं, तिनं ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि तिने मान्य केलेलं असतं की ठीक आहे,
तुला जानकी दत्तक हवे आहे ना, मी द्यायला तयार आहे. अनघाने आता जानकीला दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधतीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मीडियावाले तिथं आलेले असतात, कारण आता अरुंधती एका मूव्हीसाठी गाणी गाणार असती आणि त्यासाठी ते सगळेजण तिथं आलेले असतात. तेव्हा अनिरुद्ध तिथं असतो आणि अनिरुद्ध म्हणतो की कोणाचा इंटरव्ह्यू मिळणार नाही तुम्हाला. आणि हे सगळं अनिरुद्ध विचित्र पद्धतीनं बोलत असतो, वागत असतो. हे पाहून सगळ्यांनाच तिथे धक्का बसतो आणि तेव्हा ते इंटरव्ह्यू घेणारे आलेले असतात. ते म्हणू लागतात की आत्ता आम्हाला कळलेलं आहे की अरुंधती मॅडम तुम्हाला सोडून का गेल्या होत्या. याचं कारण आत्ता समोर आलेलं आहे. आणि हे ऐकून अनिरुद्धला धक्का बसलेला असतो. अनिरुद्ध त्या लोकांना बाहेर जायला सांगतो आणि नंतर अरुंधतीला म्हणतो की बघ, तुझा हा माज आहे ना, मी उतरून ठेवतो आणि तुझं हे गाणं आहे ना बंद करतो. तेव्हा अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडून माझी संपत्ती, माझी प्रॉपर्टी, माझं सोनं नाणं माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकतं, पण माझं गाणं कोणीही थांबवू शकत नाही. या भाषेमध्ये अरुंधतीने उत्तर दिलेलं असतं आणि आण्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.